या ठिकाणी आपण बघितलं तर सर्वप्रथम जे आरोपी आहेत त्या आरोपींवर आरोप काय काय होते ते वाचन ठिकाणी या ठिकाणी होते आणि यामध्ये पुरोहित यांच्यावर जे आरोप होते की RDX जो बॉम्ब बनवण्यासाठी जो RDX ची मदत होती ते RDX ची मिळवण्यासाठी जी मदत आहे ती पुरोहित यांनी केली होती असा आरोप ठेवण्यात आला। मात्र या संदर्भातील पुरावे नसल्याचा देखील या ठिकाणी युक्तिवाद आहे तो करण्यात आला होता आणि त्या संदर्भातील वाचन या ठिकाणी या न्यायमूर्ती ते या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सर्व आरोपी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आताची महत्त्वाची अपडेट हीच आहे की या ठिकाणी पुरोहित ज्यांच्यावर RDX बॉम्ब बनवण्यासाठी जे RDX पुरवले आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला तो त्यांनी पुरवला नसल्याचा पुरवल्याचा जो आरोप होता त्या संदर्भातील पुरावे उपलब्ध नाहीत किंवा तशा पद्धतीचे पुरावे नसल्याची देखील या ठिकाणी उल्लेख आता करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता एकंदरीत निर्णय काय होतो याकडे आता साऱ्यांचं लक्ष आहे। निर्दोष सुटका होते का याकडे आता साऱ्यांचं लक्ष, नेमकं काय निर्णय होतोय हे पाहणं महत्त्वाचं असेल। काही वेळापूर्वीपासून या ठिकाणी निर्णयाचं वाचन आहे ते सुरू झालेलं आहे। त्यामुळे प्रत्येकावरील जे आरोप आहेत त्या आरोपांचं सर्वप्रथम वाचन करण्यात आलं होतं आणि त्यानुसार या ठिकाणी पुरोहित यांच्यावर जे आरोप होते की RDX जो बॉम्ब ब्लास्टसाठी जो बॉम्ब बनवण्यासाठी जे RDX पुरवण्याचा आरोप हा पुरोहित यांच्यावर होता त्याबद्दलचे पुरावे सध्या नसल्याचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आला। त्यामुळे निर्णय त्यांच्या बाजूने लागतोय का अशी आता एक चर्चा सुरू झाली। त्यामुळे निर्णय काय होतो याकडे सरांचं लक्ष असेल। त्यामुळे सध्या या ठिकाणी न्यायमूर्ती त्यांचं वाचन करतायत। निश्चितच या संदर्भात अपडेट घेऊयात। पुन्हा एकदा एक मोठी बातमी, RDX वाहतुकीचा पुरोहितांनी वाहतूक केल्याचा आणि आणल्याचा पुरावा रेकॉर्डवर नाही असं कोर्टाचं म्हणणं आहे। बघा बातमी मोठी आहे, बॉम्ब अन्यत्र कुठेही ठेवलेला असू शकतो आणि त्यामुळे पुरावाच नाही असं सांगितलं जात आहे। बाईक मध्ये बॉम्ब प्लांट केला हे सिद्ध नाहीये। बघा बातमी अतिशय मोठी आहे कारण ही तीच बाईक आहे जी साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या मालकीची होती आणि या बाईक मध्ये बॉम्ब होता असा युक्तिवाद जो आहे तो याआधी झालेला होता। मात्र आता तसा कुठला पुरावाच नाही असं सांगितलं जातंय। याचाच अर्थ या बाईक मध्ये बॉम्ब होता आणि त्यानंतर त्या बॉम्बची वाहतूक करण्यात आली आणि त्या बॉम्बमुळे स्फोट झाला असा पुरावा रेकॉर्डवरती नाहीये असं या दरम्यान कोर्टात युक्तिवाद सुरू आहे। बॉम्ब अन्यत्र कुठेही ठेवलेला असू शकतो असं सुद्धा सांगितलं जातंय। पंचनामा व्यवस्थित झालेला नाहीये असं सुद्धा कोर्टाने एकंदरीत म्हटलेलं आहे। प्रत्येक आरोपीवर काय काय आरोप आहे याचं वाचन सध्या सुरू झालेलं आहे। दगडफेक झाली होती, गोळीबार झालेला होता, सरकारचा कोर्टात युक्तिवाद बघायला मिळतोय। तर या दरम्यान जेव्हा साखळी बॉम्बस्फोट झाला असं सांगितलं जातंय त्या दरम्यान दगडफेकही झालेली होती, गोळीबार झालेली होती आणि त्यामुळे बोटांचे ठसे सुद्धा कुठेच उमटलेले नाहीये। दगडफेक झाली, गोळीबार झाला आणि बॉम्ब इतर कुठेही ठेवलेला असू शकतो, त्याच बाईक मध्ये बॉम्ब होता असं नाहीये आणि त्यामुळे या ठिकाणी हा युक्तिवाद जो आहे तो सुरू झालेला आहे। याशिवाय साध्वींची जी बाईक आहे त्या बाईकवरती चेसिस नंबरच नव्हता असा सुद्धा युक्तिवाद कोर्टात सुरू झालेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।